नमस्कार भावांनो, हिंदकेसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर नक्कीच भावांनो, काल कोरेगावचं हिंदकेसरी मैदान आणि कालच्या मैदानामध्ये आपल्या बकासूरची गटालाच हार झाली. तर जेवढे बकासूर फॅन्स क्लब असतील सर्वांना वाईट वाटलं, कारण बकासूर कधी गटाला न हारणारा बैल आणि कधी बाहेर न वाढणारा बैल. काल बकासूरने गटालाच गाडी बाहेर ओढली. काल पहिरा होता तो म्हणजे संतोष शेठ तोडकर, ठाणे विटावा यांच्या मल्हारसोबत. तर भावांनो, नक्कीच काल बकासूरची गटाला हार झाली, त्यामुळे बरेच प्रेक्षक नाराज होते. तसंच आपला लाडका देव बकासूर देखील नाराज होता. आज बकासूर पुन्हा एकदा पळण्यासाठी सज्ज झाला होता. आज देखील टॉपचाच पायरा म्हणजे काय, काल जोड जो पळाला होता तोच आज आपल्याला पळताना दिसाला. बकासूर आणि मल्हार चांगल्या अंतराने गटपात झाले होते, परंतु नशिबाची साथ मिळाली नाही. भावनो, नशिबाची बिलकुल साथ मिळत नाही आपल्या बकासूरला, कारण जाईल त्या मैदानामध्ये आपल्या बकासूरचं कड लागतच आहे. कधी गटाला कड लागतोय, कधी सेमीला कड लागतोय आणि कधी फायनलला बकासूर कडेला लागत आहे. त्यामुळे आपल्या बकासूरला काही यश प्राप्त होत नाही. परंतु भावांनो, नक्कीच आज देखील बकासूरची गाडी कडेने लागली आणि आज देखील आपला बकासूर सेमीला हरला. त्यामुळे बकासूर फॅन्स क्लब असतील आणि बकासूर असेल, बकासूर देखील आज नाराज आहे. आपल्याला आज देखील फोटो मिळाला. नक्कीच भावांनो, बकासूरला जेव्हा गुलाल मिळेल तेव्हा बकासूर नक्कीच आनंदात असेल, कारण बकासूर आता गुलालासाठी खूप संघर्ष करत आहे आणि बकासूरची चिठ्ठी तर सारखी कडेनेच लागत आहे. असं भावांनो, बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रामध्ये नशीब पण लागतो. नक्कीच बकासूर कमबॅक करेल. धन्यवाद.